नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण झणझणीत असा अंडा तवा पुलाव बनवणार आहोत. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी काय करायचं आहे, अंडी बॉईल करायला ठेवायची आहे. मी इथे जवळपास 4 अंडी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बासमती तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्यातून. त्यानंतर याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे आणि कुकरला म्हणजे पुलावसाठी आपण भात तयार करून घ्यायचा आहे. मी कुकरला घेते तयार करून. तुम्ही मोकळा जर असाच कोणत्याही भांड्यामध्ये टोपामध्ये वगैरे बनवून घेतलात तरीही चालेल. फक्त छान मोकळा व्हायला पाहिजे. आणि मस्त आधी बनवून ठेवलात ना थोडासा की छान मस्त मोकळा सुटसुटीत होतो असा, थोडंसं थंड झाल्यानंतर. त्यासाठी मी इथे बनवून घेते. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक दाण्याला आपल्या भाताच्या ज्या शिताला असतं तर व्यवस्थित लागतं मीठ वगैरे आणि मग मोकळा होतो. आणि ते झाकण लावून मस्त अशी मी फक्त एकाच शिट्टीमध्ये आपण बासमतीचा राईस बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण तवा पुलाव करायला घेतो आहे. आता तवा तर माझ्याकडे एवढा मोठा नाही आहे, त्याच्यामुळे मी कढईमध्येच बनवते आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. छान तेल पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे. त्यानंतर मी इथे ठेचलेला लसूण वापरलेला आहे. तुम्ही बारीक चॉप करून पाहिजे तर तसाही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी ते मस्त असं बारीक छान ठेचून घेतलेला आहे आणि तो जवळपास 3 ते 4 मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो लसूण भरपूर असं वाटते तुम्हाला. छोट्या असतील तर 7 ते 8 वगैरे घेऊ शकता. आणि छान तेलावर तो परतवायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे आपण जिरं टाकणार आहोत. म्हणजे थोडंसं तेल अजून व्यवस्थित चांगलं तापलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला चांगलं असं मस्त असं फ्राय व्हायला द्यायचं आहे लसणीला, कारण का लसणीचा फ्लेवर खूप सुंदर येतो मग. आणि त्या चमच्यावर जवळपास जिरं टाकलेलं आहे. जिरंही व्यवस्थित तेलामध्ये आपण परतवून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर. म्हणजे गॅसची फ्लेम लो आहे त्याच्यामुळे एखाद मिनिटभर. बाकी तेल चांगलं तापलेलं असलं की पटकन तडतडतो, त्याच्यामुळे तोपर्यंत बस होतो. मग छान तडतडला गेला की तोपर्यंत मी साईडला बारीक कांदा वगैरे बारीक चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही बारीक चॉप करून वापरू शकता किंवा स्लायसेसमध्ये उभा जो असतो ना तसाही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी ते फाईनली चॉप करून घेतलेला आहे. एक छोटीशी हिरवी मिरची होती आमच्या झाडाला लागलेली, मस्त अशी मिरचीच्या झाडाला दारात, मस्त ती टाकलेली आहे बारीक चॉप करून. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, फाईनली चॉप करून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये मस्त असा परतवायचा आहे. तोपर्यंत भात आपल्याला मस्त झालेला असतो तयार, मोकळा करून घेतलेला असतो. ताटामध्ये ठेवा किंवा कुकरमध्ये छान मोकळा करून टाकलात ना तरी तो व्यवस्थित मोकळा होतो. आणि कांदा मस्त असं थोडासा बघा गुलाबी रंग येईपर्यंत परतला गेलेला आहे. छान परतवून घ्यायचा आहे असाच. अजून तुम्ही इथे पटकन शिजण्यासाठी वगैरे मीठ वगैरे टाकू शकता. मी इथे टाकलेलं नाही आहे आधी मीठ. असंच व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता इथे आपण मसाले टाकणार आहोत. हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, धना जिरा पावडर टाकायची आहे थोडंसं. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं मी नंतर काश्मीरी लाल मिरची पावडरही टाकलेली होती, त्याच्यामुळे त्याचा कलर इतका सुंदर आला ना. आणि थोडासा व्हिडिओमध्ये स्किप झाला आहे, त्याच्यामुळे टाकलेला जो टाकताना म्हणजे व्हिडिओमध्ये टाकताना स्किप झाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच टाका, त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो मग. आणि मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा 1 चमचावर टाकलेली होती. छान त्याच्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर अंडी जी उकडलेली होती त्याच्यात फाईनली आपण चॉप करून घ्यायचे आहेत. मस्त असं साली काढून त्याच्यानंतर उभे चिरून नंतर थोडेसे आडवे चिरून असे हे करून आपण मस्त गायरी सकटच आपल्या बलक सकटच आपण मस्त चॉप करून घ्यायची आहे. आणि ती अंडी याच्यामध्ये परतवायला टाकायची आहेत. छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आता इथे मीठ अंदाजाने टाका, कारण का आपण भातामध्येही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्तच एकदम खारट व्हायला नको. त्यासाठी मीठ टाकायचं आहे आपल्या भाजीनुसार. म्हणजे जे अंडे आपण परतवतो आहे ना तर अंडा तवा पुलाव बनवतो त्याच्यानुसारच आपण मीठ टाकायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर राईस जो आपला मोकळा बनवलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने इथे आता मिक्स करायचं आहे, जेणेकरून राईसही आपला तुटता कामा नये आणि अंड्याचा एकदम खिमाही होता कामा नये. त्यासाठी व्यवस्थित आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करायचं आपण एकदम हलक्या हाताने. कुठेही म्हणजे अंड्याचा खिमा नाही होता कामा नये, कारण का मग तो एवढा चांगला लागणार नाही. आपण पीसेस जसं खातो ते छान लागतो तवा पुलावमध्ये ना, त्यासाठी. आणि बघा इथे छान असं एकजीव करून झालेलं आहे.
कोणतंही फिल्टर वगैरे न वापरता तुम्हाला नॅचरल कलर दाखवते, जसा आलेला आहे तसाच. थोडंसं लाईटमुळे थोडंसं वरती खाली असा कलर होते, कमी जास्त वगैरे, पण खूप सुंदर लागतो, टेस्टी लागतो, इझी आहे बनवायला, झटपट होतो. कधीही नॉनव्हेज प्रेमींसाठी नॉनव्हेज म्हटलं की वारा दिवशी वगैरे पाहिजेच असतो काही नाही काही. त्याच्यामुळे कधीतरी कंटाळा येतो नेहमी नेहमी तेच तेच बनवायला, पण मग असं तुम्ही कधीही झटपट बनवून खाऊ शकता अगदी इझिली. शिळ्या भातापासूनही तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने. खूप भारी लागतो तोही. आणि याच्यामध्ये आता मस्त झाकण ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली बारीक चिरलेली, आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. छान कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया व्यवस्थित, की आपला मस्त असं खाण्यासाठी तयार आहे अंडा तवा पुलाव. किती सुंदर दिसतोय बघा, कलर खूप छान आलेला आहे. फक्त थोडंसं लाईटमुळे वरती खाली कलर होतोय, बाकी कलर खूप सुंदर झालेला दिसतोय आहे. खायलाही खूप टेस्टी झालेला हा तवा पुलाव. इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसतोय हा. मस्त डिलिशियस असा आपला अंडा तवा पुलाव इथे तयार आहे खाण्यासाठी. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब